वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे घरच्या घरी शिमला मिरच, बटाटा, कोबी हे टाकून आपण भाजीपावची भाजी करणार आहे. तर कुकरमध्ये सगळी भाजी धुवून घेतली. त्यातच टोमॅटोसुद्धा टाकूया. जरासं पाणी टाकून भाजी शिजवून घेऊया. तीन ते चार शिट्या झाल्या. भाजी छान शिजली. तर त्याला आपण बारीक करून घेऊया पहिले. असं बारीक करायचं व्यवस्थित. तर त्याला आपण फोडणी टाकून घेऊया. ते कढई ठेवून घेतले. त्यात आपण जरा तेल जास्तच वापरायचं. त्यातच आपण टोमॅटो आणि कांदा आहे तो बारीक करून घेतला मिक्सरमध्ये. तर व्यवस्थित असं त्याला भाजून घेऊया. त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया. त्यातच सर्व सुके मसाले टाकूया. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया. तर छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. ते व्यवस्थित असा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. मसाला छान भाजून झाले. त्यातच आपण भाजी शिजवून घेतलेली आहे ती वतून घेऊया. तर व्यवस्थित असं त्याला परतून घेऊया. त्यातच अर्धा चमचा तूप टाकूया. आता घरच्या घरी करणार म्हणजे बटर ही काय सुद्धा नव्हतं, तरी पण असंच केलं मी. जरासं तूप टाकलं तरी बटरचा स्वाद येतो. 5 ते 10 मिनटं छानपैकी उकळू देऊया. 5 ते 10 मिनटं झालं तर रेडी झाली आपली भाजीपावची भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.